Hi, good morning everybody. In our last lecture we discussed margin question from this second lesson from first unit, The Fun They Had, written by Isaac Asimov. आयझॅक ॲसिमोव यांच्या 1.2 या लेसन द फन दे हॅड याच्यामध्ये आपण कालच्या तासिकेत सगळे मार्जिन क्वेश्चन पाहिलेले आहेत. आज आपण या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप त्याचं पाहणार आहोत. इंग्लिश वर्कशॉपमध्ये काही जे घटक आहेत त्याच्याबद्दलची चर्चा या ठिकाणी आपण करतो आहोत. पेज नंबर 9वरती या. पेज नंबर 9वरती त्यांनी फर्स्ट क्वेश्चन जो वर्कशॉपमध्ये विचारला आहे तो काय बघा. यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. योग्य त्या विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. आता तुर्तास तर या ठिकाणी जे दिलेले आहे ते क्वेश्चन मी सोडवून देतो आहे, पण जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत तो घटक आपण ग्रामरचा घेणार आहोत. त्यावेळी आपल्याला कदाचित आपला व्हाईट बोर्ड लागेल. व्हाईट बोर्डकडे गेल्यानंतर त्या गोष्टी आपण करणार आहोत. मिनिमम 2 युनिट्स आपण घेऊन ग्रामरकडे वळणार आहोत. बघा काय म्हणते फर्स्ट त्या ठिकाणी सेंटेन्स काय आहे. वेअर डिड यू फाइंड इट. अर्थातच हा क्वेश्चन आहे आणि याच्या शेवटी क्वेश्चन मार्क अपेक्षित आहे. वेअर डिड यू फाइंड इट क्वेश्चन मार्क. सेकंड त्यातला बी बघा. वॉट्स इट अबाउट. यामध्ये पुन्हा प्रश्न आहे, पुन्हा क्वेश्चन मार्क वापरला पाहिजे. वॉट्स इट अबाउटच्या नंतर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. दे हॅड अ टीचर. आता हे सरळ सरळ एक विधान आहे, स्टेटमेंट आहे, आणि त्यानुसार त्या स्टेटमेंटच्या शेवटी आपल्याला विरामचिन्हानुसार म्हणजे पंक्च्युएशन मार्क्सनुसार फुल स्टॉप देणं अपेक्षित आहे. तर दे हॅड अ टीचर नंतर फुल स्टॉप द्यायचा इथं आपल्याला. डी त्यातला बघा. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. पुन्हा क्वेश्चन आहे. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर नंतर पुन्हा क्वेश्चन मार्क द्यायचा या ठिकाणी. आणि यातला शेवटचा जो आहे शुअर इफ दे वेअर द सेम एज. या ठिकाणी हे स्टेटमेंट आहे, एक विधान आहे, आणि त्या विधानाच्या शेवटी आपल्याला पुन्हा फुल स्टॉप द्यायचा आहे. इथं हा घटक पूर्ण होतो आहे. सेकंड यातला बघा क्वेश्चन काय आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅव ॲन अनयुज्युअल मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. खाली जे काही विधान दिलेले आहे त्या विधानांना एक अनियमित अर्थ आहे आणि राईट व्हॉट दिस सेंटेन्स वूड मीन टुडे. आणि त्याचा आजचा अर्थ काय याच्याबद्दल विचारले त्यांनी. अँड व्हॉट दे मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. आणि जो थीम आहे लेसनचा त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग काय आहे हेही जाणून घ्यायला आपल्याला सांगितलं आहे. बघा पहिलं सेंटेन्स काय आहे. सी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला असं वाटत होतं, तिची अशी अपेक्षा होती की तो जो टीचर आहे त्याला बाजूला त्याला घेऊन जातील अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. पण कॉन्टॅक्च्युअल मिनिंग आणि टुडेज मिनिंग याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर मी तुम्हाला टुडेज मिनिंग त्याचं क्लिअर करून देतो आहे. द टीचर मे बी डिसमिस्ड और ट्रान्सफर्ड फ्रॉम हिज प्रेझेंट ड्युटी और प्रेझेंट वर्किंग प्लेस. म्हणजे एखादा शिक्षक आत्ता करत असलेल्या कामातून त्याला बाजूला केलं जाईल. आणि दुसरं जे आहे ते कॉन्टॅक्च्युअल मिनिंग, जे आता आपल्याला विषयासंदर्भात किंवा घटकासंदर्भातचं त्याचा अर्थ आहे. दे वुड टेक अवे कम्प्युटर और मशीन. ती जी कम्प्युटर आहे किंवा ती मशीन आहे मीन्स दॅट मेकॅनिकल टीचर त्याला तिथून घेऊन जातील. अशा प्रकारचा 2 अर्थ यामध्ये दडलेले आहे. तो मग कॉन्टॅक्च्युअल मिनिंग असू दे किंवा तो दुसरा एखादा टुडेजच्या कंडिशनला धरून असलेला मिनिंग असू दे. त्या दोन्हीपैकी जो बी असेल तो मिनिंग आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचा आहे. सेकंड त्यातला बी काय म्हणतो बघा. दे हॅड टेकन टॉमीज टीचर अवे फ्रॉम नियरली अ मंथ. टॉमीच्या टीचरांना त्यांनी 1 महिना जवळजवळ 1 महिना घेऊन गेले होते. आता त्याचं टुडेज मिनिंग काय होतं. टॉमी हॅड नो टीचर इन हिज क्लास फॉर नियरली अ मंथ. टुडेज मिनिंगमध्ये टॉमीचा शिक्षक हा जवळपास 1 महिना शाळेमध्ये नसेल किंवा त्याच्या वर्गामध्ये नसेल. टीचर वॉज ऑन लीव्ह फॉर अ मंथ. त्याचे शिक्षक 1 महिन्यासाठी लीव्हवर असतील. तर त्याचा कॉन्टॅक्च्युअल मिनिंग काय म्हणतोय. टॉमीज कम्प्युटर और मेकॅनिकल टीचर वॉज टेकन अवे फॉर अ मंथ. त्याचा जो कॉन्टॅक्च्युअल मिनिंग आहे तो सांगतो की त्याचे जे शिक्षक आहेत ते जवळपास 1 महिन्यासाठी किंवा 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी दूर घेऊन गेलेले आहेत. त्यातला सी बघा. इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. ते एक
ते एक नियमित शिक्षक नव्हते, तर म्हणजे नियमित शिक्षक म्हणजे त्यांच्याकडे असलेले शिक्षक. इट वॉज अ मॅन, ते एक माणूस, आणि तो माणूसच शिक्षक असतो. आता टुडेज मिनिंग आणि कॉन्टॅक्च्युअल मिनिंग बघायचं आपल्याला. टुडेज मिनिंग काय म्हणतं, इट वॉज नॉट अ रेग्युलर स्कूल टीचर. ते एक नियमित असलेले शाळेचे शिक्षक नव्हते. ॲज अन इंग्लिश टीचर, आपल्या शाळेमध्ये जसे इंग्लिशचे टीचर असतात, मॅथमॅटिक्स टीचर, जॉग्राफी टीचर, जसे जॉग्राफीचे, मॅथमॅटिक्सचे, इंग्लिशचे टीचर्स असतात, तशा प्रकारचे ते टीचर नव्हते. इट वॉज अ कॉमन मॅन, नॉट अ टीचर. ते एक सामान्य माणूस, आणि सामान्य माणूस हा फक्त काय असतो, एक कॉमन मॅन असू शकतो, तो टीचर असू शकत नाही, अशी त्यांची तिकडली मानसिकता होती. आता कॉन्टॅक्च्युअल मिनिंग काय म्हणते बघा. इट वॉज नॉट अ मेकॅनिकल टीचर मीन्स कॉम्प्युटर और मशीन, बट अ ह्युमन बीइंग. कॉन्टॅक्च्युअल मिनिंग मग असं सांगतं आहे की ते कम्प्युटर नाही आहे किंवा मशीन नाही आहे, ते एक रिअल टीचर असते, असा कॉन्टॅक्च्युअल मिनिंग आहे. आणि टुडेज मिनिंग काय सांगतं, एक मशीन. म्हणजे दोन्ही अपोजिट आहेत इच अदरला. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एखादा माणूस कसा शिक्षक असू शकतो, असं याचं म्हणणं आहे. त्याचं टुडेज मिनिंग, मॅन कुड बी अ टीचर इफ ही हॅड सर्टन क्वालिटीज रिलेटेड टू टीचिंग प्रोफेशन. रिअल मिनिंग काय सांगते की एखादा माणूस तेव्हा शिक्षक असू शकतो जर त्याच्याकडं अध्यापनाच्या काही क्वालिटीज असतील तर. आणि कॉन्टॅक्च्युअल मिनिंग सांगते, इट वॉज नॉट पॉसिबल फॉर अ मॅन टू बी अ टीचर बिकॉज मॅन वॉज नॉट मशीन. आणि कॉन्टॅक्च्युअल मिनिंग सांगते की एखादा माणूस शिक्षक असू शकत नाही, आणि जर शिक्षक असायचं असेल तर त्याला मशीन व्हावं लागेल. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त मशीनच शिक्षक असू शकते, मनुष्य शिक्षक असू शकत नाही. मशीन कुड बी अ टीचर, नॉट अ मॅन. मशीन टीचर असू शकते, माणूस असू शकत नाही. अँड द लास्ट फ्रॉम दिस पेज, अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचर्स. शिक्षक हा त्या मुलाच्या बौद्धिक क्षमतेनुसार ॲडजस्ट केलेला असला पाहिजे. याचं टुडेज मिनिंग सांगतं आहे, टीचर्स शुड टीच हिज लर्नर बाय अंडरस्टँडिंग देअर कॅपॅसिटी. मुलांच्या क्षमतेनुसार शिकवणारा शिक्षक असला पाहिजे. जर आपण LKG UKGच्या स्टुडंटला पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन लेवलचं शिकवायला लागलो तर त्याला ते समजणार नाही. म्हणून त्याच्या क्षमतेनुसार असलं पाहिजे. आणि कॉन्टॅक्च्युअल मिनिंग सांगतं, मेकॅनिकल टीचर इज ॲडजस्टेड अकॉर्डिंग टू अंडरस्टँडिंग लेवल ऑफ स्टुडंट्स. मेकॅनिकल टीचर हा मुलांच्या अंडरस्टँडिंगनुसार ॲडजस्ट केलेला असतो. अशा प्रकारचा हा क्वेश्चन या ठिकाणी आहे. याच्यामध्ये टुडेज मिनिंग आणि कॉन्टॅक्च्युअल मिनिंग याच्या दोन पद्धतीनं आपल्याला विचारलं होतं. त्याच्या सगळ्या घटकांची ॲन्सर मी तुम्हाला सांगितली आहेत. मी ऑलरेडी ते माझ्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करून ठेवलं होतं, आणि ते तुम्हाला इथं तुमच्या पद्धतीनं तुम्ही स्वतः केलं तरी चालेल. त्यातला टुडेज मिनिंग आणि कॉन्टॅक्च्युअल मिनिंग फाइंड आउट केला तरी चालेल, आणि तो तुम्ही कंप्लीट करावायचा आहे. यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवर जायचं आहे. पेज नंबर 10वरती आता नेक्स्ट पेज काय म्हणतं आहे. पेज नंबर 10वर थर्ड पॉईंट जो दिला आहे, राईट वर्ड रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स ॲटलिस्ट 10 वर्ड्स ईच. खाली काही वर्ड्स दिलेत आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला कमीत कमी 10 वर्ड्स लिहायचे आहेत. त्यांनी 3 वर्ड्स दिले ते, एक बुक, स्कूल अँड फॅमिली. तर त्याबद्दलचे आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत. बघा, पहिला बुक रिलेटेड शब्द आहेत, ओल्ड बुक, न्यू, स्टोरी, पोयम, ड्रामा, नॉवेल, ऑनलाइन, रियल, फेक, मॅथ, इंग्लिश, जॉग्राफी, हिस्ट्री. खूप सारे वर्ड्स आपल्याला तयार करता येतील त्याच्याबद्दलचे. ते तुम्ही दुसरे करा किंवा मी सांगितलेले तरी राईट डाऊन करा. स्कूल रिलेटेड शब्द असतील, स्कूलमध्ये टीचर, बॉय, गर्ल, प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, माय, मराठी, न्यू, ओल्ड, प्यून, बेल, ग्राउंड. खूप सारे वर्ड्स आपल्याला त्याच्यात स्कूल रिलेटेड बनवता येतील, ते तुम्ही बनवायचे आहेत. फॅमिली रिलेटेड काही वर्ड्स त्यांनी दिलेत आहे तिथं.
त्यांनी दिलं होम आणि स्मॉल हे 2 शब्द दिलेत. तर स्मॉल नंतरचे काही रिलेटेड शब्द बिग, सिस्टर, ब्रदर, फादर, मदर, अंकल, आंटी, ग्रँडफादर, ग्रँडमदर, आणखीन फॅमिलीबद्दलचे खूप सारे आपल्या रिलेटिव्हजी संबंधित असलेले शब्द तिथे ॲड करता येतील. ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं न्यू असतील तर ॲड करावयाचे आहेत. यानंतर क्वेश्चन 4कडे जायचं आपल्याला. क्वेश्चन 4 काय म्हणतोय बघा. क्वेश्चन 4 काय म्हणतोय, डिस्कस हाऊ वुड यू लाईक टू लर्न. खालील घटक डिस्कस करा. हाऊ वुड यू लाईक टू लर्न, तुम्हाला कसं शिक्षण घ्यायला आवडेल. फ्रॉम अ ह्युमन टीचर ऑर अ मेकॅनिकल टीचर. मग तुम्हाला एखाद्या खऱ्याखुऱ्या माणसाकडून शिक्षण घ्यायला आवडेल की एखाद्या मेकॅनिकल टीचरकडून घ्यायला आवडेल. प्रेझेंट युअर आर्ग्युमेंट्स इन द फॉर्म ऑफ अ चार्ट. खाली एक चार्ट दिला आहे, त्या चार्टच्या मदतीनं तुम्ही तुमचं आर्ग्युमेंट या ठिकाणी पास करावयाचं आहे. ते आर्ग्युमेंट आपल्याला इथं दिलेलं आहे. मग तुम्ही कुठल्या बाजूला आहात, ह्युमन टीचरच्या आहात की मेकॅनिकल टीचर. दोन्हीचेही ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आपल्याला इथं ॲड करायचे आहेत. मग आता ह्युमन टीचरबद्दल काय तुमचं ओपिनियन आणि मेकॅनिकल टीचरबद्दल. आता जे घटक मी माझ्या पद्धतीनं सोडवलेले आहे ते तुम्हाला इथं सांगतो आहे. त्यावरून तुम्ही तुमचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज याच्यामध्ये ॲड करू शकता. आता ह्युमन टीचरबद्दलचा पहिला घटक, त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस बघतोय मी. लर्न विथ फन, जोक्स अँड कॉमिक सिच्युएशन. शिकताना त्या टीचरबरोबर आनंदी विनोदी पद्धतीनं गमतीदार शिक्षण घेता येतं. डिसॲडव्हान्टेज, पनिशमेंट फॉर स्टुडंट्स. त्याचा तोटाही आहे, विद्यार्थ्यांना पनिशमेंट बसते. आणखीन ॲडव्हान्टेजेस, इफेक्ट ऑफ डेली मॅनरिझम ऑन लर्नर्स. दररोज आणि नियमित शिकण्याची गरज असल्यामुळं विद्यार्थ्यांवरती त्याचा खूप मोठा प्रभाव राहतो. आणि डिसॲडव्हान्टेजमध्ये स्टुडंट्स हॅव नो ऑप्शन टू ॲक्सेप्ट सर्टन टीचर. तोटा असा आहे की विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाचं काही समजेल किंवा नाही समजेल, पण त्यालाच त्यांना स्वीकारावं लागतं. ॲडव्हान्टेजमध्ये फर्स्ट हँड नॅचरल ज्याला म्हणायचं ते अँड लाईव्ह टीचिंग. शिक्षका जो खराखुरा शिक्षक आहे त्याच्याकडून लाईव्ह टीचिंग मिळतं आणि फर्स्ट हँड आहे, म्हणजे त्यांना बोललेलं डायरेक्ट आपलं दोघांमध्येच कॉन्व्हर्सेशन घडतं. त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे, टीचेस सेम टॉपिक फॉलोज सेम. टीचर्स सेम टॉपिक फॉलो सेम मेथड फॉर ऑल टाईप्स ऑफ लर्नर. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार न शिकवता एकच कॉमन घटक सगळ्यांना टीच केला जातो असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. हे काही ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहेत. तुमच्याकडे तुमचे काही ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असतील तर तुम्ही इथं तशा पद्धतीनं ॲड करू शकता. आता मेकॅनिकल टीचरचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज बघायचे. ॲडव्हान्टेज, व्हेरी पंक्च्युअल, अतिशय वक्तशीर असतो तो, ठरलेल्या वेळीच काम चालू होतं. डिसॲडव्हान्टेज, मेकॅनिकल एक्सपिरियन्सेस नो फन ॲट ऑल. कुठल्याही प्रकारचं मनोरंजन किंवा हसत खेळत शिक्षण ज्याला म्हणायचं तो घटक या ठिकाणी घडत नाही. ॲडव्हान्टेज, फ्रिक्वेंट एक्झामिनेशन, फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन. पुन्हा परीक्षा आणि पुन्हा मूल्यमापन घेतलं जातं. तर इकडं नो ह्युमन टच टू लर्नर्स. त्याचा मानवी टच जो असतो तो त्याच्या पलीकडं, त्याला दिलेल्या अपलोडिंग केलेल्या घटकाच्या पलीकडे जाऊन टीच करू शकत नाही. ॲडव्हान्टेज, ॲडजस्टेड अकॉर्डिंग टू एज लेवल. त्याचं जी एज लेवल आहे त्या एज लेवलनुसार त्याला ॲडजस्ट केलेलं असतं. पण त्याचा तोटाही काय आहे, टीचिंग अकॉर्डिंग टू इट्स प्रोग्रॅम. जो ठरला आहे तोच प्रोग्रॅम त्याला शिकवतो, त्याच्या पलीकडं अवांतर कुठल्याही प्रकारचं त्याला इतर घटक सांगता येत नाही. ॲडव्हान्टेज, नो नेसेसरी स्पीकिंग टू द पॉईंट टीचिंग. नो अननेसेसरी टीचिंग टू द पॉईंट टीचिंग. घटकाला सोडून इतर कुठल्याही प्रकारचं शिकवलं जात नाही. फक्त जो मूळ घटक आहे त्या मुद्द्यावरतीच फोकस केलं जातं.
तर त्याचा डिसॲडव्हान्टेज कांट अंडरस्टँड प्रॉब्लेम ऑफ लर्नर. या ठिकाणी त्याला लर्नरचा जो प्रॉब्लेम आहे तो समजत नाही. जरी एखादा प्रॉब्लेम लर्नर्सला आला, मग तो त्याचा मेंटली असेल, फिजिकली असेल किंवा अदर कुठलाही प्रॉब्लेम असेल, इवन त्या घटकासंदर्भातलाही असेल, तर तो एखाद्या विद्यार्थ्याला तो नाही समजला घटक, अगदी क्षुल्लकही घटक नाही समजला, तर तो त्याला जे दिलेले आहेत किंवा जे प्रोग्राम त्याच्यात फिट केला तोच प्रोग्राम तो सांगेल. छोट्या मोठ्या गोष्टी तो क्लिअर करणार नाही. हे त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज होते. इथं आपण याचे 4 घटक पाहिलेले आहेत. 5वा जो घटक आहे तो रिराईट द फॉलोइंग युझिंग कम्प्लीट वर्ड इन्स्टेड ऑफ द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेत, त्यांच्याऐवजी त्याचे फुल फॉर्म करून लिहायचं आहे. सोपं घटक आहे. वेन यू आर, तिथं आर हे पूर्ण दिलेलं नाही, ॲपॉस्ट्रॉफमध्ये दिले, तिथं ARER लिहायचं आहे. बीमध्ये अँड इट्स केलं आहे, ते इट इज असं लिहायचं आहे. इट इज गुड फॉर प्लेंटी मोअर. त्याच्यानंतर आय वुडंट थ्रो इट अवे, तर तिथं नॉटचा ओ ड्रॉप करून तिथं ॲपॉस्ट्रॉफ केला आहे, तिथं वुड नॉट असं करा. सी हॅडंट सीन, इथं हॅड नॉट असं होईल. ईमध्ये वॉट्स इट अबाउट, याच्यामध्ये वॉट इज असं असायला पाहिजे. आय हॅव स्लोड इट अप, आय हॅवचं शॉर्ट फॉर्म दिला आहे, तिथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, त्याचं आय हॅव पूर्ण फुल फॉर्ममध्ये लिहा. आय डोंट नो, डोंटचं डू नॉट असं करायचं आहे. आणि लास्टचा इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर. अशा प्रकारचा हा घटक आहे. इथं आपला वर्कशॉप संपला आहे. लँग्वेज स्टडीमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये 6 नंबरचाच घटक सोपा आहे. 7वा जो लाईव्ह इंग्लिश आहे ते मात्र आपल्याला सिलेबसमधून काढून टाकला आहे, त्यामुळे तो घटक घेण्याची गरज नाही. उद्याच्याला याचा एक्झरसाईज आपला संपून जाईल. आजच्यासाठी थांबतो इथं. बाय, सी यू टुमॉरो.